कळवा मुंब्रा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचं पारडं या ठिकाणी जड दिसतं। त्या ठिकाणी जितेंद्र आव्हाड विरुद्ध नजीब मुल्ला म्हणजे गुरु विरुद्ध शिष्य अशी लढत आहे। काय महत्त्वाचे अपडेट्स वैष्णवी? तर इथले संभाव्य आमदार कोण आपण पाहूयात। ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहतोय की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड जे आहेत ते पुन्हा एकदा या ठिकाणी संभाव्य आमदार म्हणून निवडून येण्याची शक्यता आहे। त्यांच्या विरोधात होते राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नजीब मुल्ला। राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशीच या ठिकाणी लढत दिसते आणि ज्या प्रकारे मोहित तुम्ही म्हणालात की गुरु विरुद्ध शिष्य अशी ही लढत होती आणि यामध्ये पुन्हा एकदा गुरु जिंकताना दिसतात। 3 वेळचे 3 टर्मचे आमदार जे आहेत जितेंद्र आव्हाड ते पुन्हा एकदा कळवा मुंब्राचा आपला हा गड राखताना दिसतायत आणि हाच विश्वास कदाचित शरदचंद्र पवार यांना सुद्धा होता। म्हणून कदाचित जितेंद्र आव्हाड यांचा उमेदवारी अर्ज भरताना सुद्धा शरद पवार हे थेट आपल्याला त्यांच्या सोबत आल्याचं दिसलं होतं, त्यांच्या घरी सुद्धा आले होते आणि हाच विश्वास जितेंद्र आव्हाडांवरती जो होता तो कायम राहताना दिसतोय। जितेंद्र आव्हाड हे पुन्हा कळवा मुंब्रामधून संभाव्य आमदार आहेत। एकूणच जितेंद्र आव्हाड हे आता त्या ठिकाणी जिंकताना या कळवा मुंब्रा मतदारसंघामधून दिसतात। मात्र या ठिकाणी अजित पवारांनी शरद पवारांच्या पावलावर पाऊल ठेवून खरं तर खेळी केली होती। त्यांच्याच शिष्याला या ठिकाणी त्यांनी उमेदवारी दिली होती, मात्र कुठेतरी ती खेळी अयशस्वी होताना दिसते। आपण जाऊयात थेट कळवा मुंब्रा मतदारसंघामध्ये, तिथे आमचे प्रतिनिधी राहुल क्षीरसागर आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात। राहुल, काय सांगाल, कळवा मुंब्रा मतदारसंघामध्ये कशी ही लढत झालेली आहे? काय जनतेचं म्हणणं होतं, काय अपडेट्स आहे? कल्याण लोकसभा मतदारसंघातील मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघ हा हिंदू व मुस्लिम बहुल असा मतदारसंघ आहे। या मतदारसंघावर गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीचे एकहाती वर्चस्व राहिले आहे। या मतदारसंघाचे 3 टर्म राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड हे प्रतिनिधित्व करत आहे, परंतु राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार गटाकडून नजीब मुल्ला यांचे आव्हान त्यांच्यासमोर उभे ठाकले आहे। विधानसभा निवडणुकीची चाहूल लागतात जी त्या मतदारसंघात नजीब मुल्ला हे देखील सक्रिय झाल्याचे पाहायला मिळाले। त्यांनी 15 वर्षात या मतदारसंघाचा काय विकास झाला किंवा काय झाले याचे पोस्टर बॅनर लावून एक प्रकारे प्रश्न जनतेच्या माध्यमातून जितेंद्र आव्हाड यांना विचारण्याचा प्रयत्न केला। त्यावर जितेंद्र आव्हाड यांनी देखील बॅनर पोस्टरच्या माध्यमातूनच त्यांना उत्तर देत या मतदारसंघाचा काय विकास केला याची त्यांना उत्तर दिलेली आहेत। परंतु हे यामुळे आता या मतदारसंघात अटीतटीचा सामना गुरु शिष्यामध्ये होणार असल्याचे दिसून येत आहे। नजीब मुल्ला हे एकेकाळचे जितेंद्र आव्हाड यांचे शिष्य असल्याचे मानले जात होते, परंतु आज हेच शिष्य आणि गुरु हे एकमेकांसमोर निवडणुकीच्या निमित्ताने उभे ठाकलेले आहेत।